नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर आजचा व्हिडिओची सुरुवात जरा वेगळी झालेली आहे, कारण की मी ते कस्टमरचे ब्लाऊज आले होते माझ्याकडे दोन. एक ग्रीन कलरचा होता, तो मी आज दिला होता, आणि हा मी पिंक कलरचा आज कट केला आणि लगेचच शिवायला घेतला, कारण की उद्याच्याला त्यांना गावाला निघायचं होतं आणि अर्जंट ब्लाऊज होता हा माझ्याकडे. अर्जंट म्हणजे याच्या आधी एक 4-5 दिवसाआधी आला होता माझ्याकडे. मग जर माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी तो काही शिवायला घेतले नव्हते. त्यानंतर मग आता जरा गडबड झाली होती, तरीही एक दिवस होता माझ्याकडे, मग तेवढ्यात मी करून घेतलं ॲडजस्ट, कारण की दुसरेही कपडे होते माझ्याकडे शिवायला. तर मी ना कटिंग वगैरे झाली ना, ब्लाऊज वगैरे वेल्वेट असो किंवा नॉर्मली अस्तरचा कॉटनचा ब्लाऊज असो, मी अशी पिना वगैरे लावून घेत असते, जेणेकरून ते सरकल्या जात नाही अस्तर आणि व्यवस्थित शिलाई येते आणि फिनिशिंगही खूप छान येते अशा पद्धतीने केल्यावरती. त्यामुळे पिना वगैरे लावून घेतल्या आणि साईडने मग टीप वगैरे मारून घेतले, आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे आपलं ते नंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. मग मी सगळं पार्टला असंच करते. तर हा त्यांचा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज होता आणि बॅक नेकचा छान असा मटका होता आणि एकाचा राऊंड होता. तर मी याला लेस वगैरे लावून दिली आणि याची शिलाई मी 220 रुपये घेतली. आत्ता मी नवीनच शिवायला चालू केलं आहे, म्हणजे क्लासहून माझे 1-2 वर्ष झालेत, पण आत्ता बाळ होतं लहान, त्यामुळे मी काही घेतलं नाहीत ब्लाऊज वगैरे. तर आत्ता मी जस्ट सुरुवात केली आहे आणि ड्रेसेस वगैरे पण घेते, आणि आत्ता मला छान रिस्पॉन्स पण येतो आहे आणि कस्टमरही छान येत आहेत माझ्याकडे. आता हा जवळपास त्यांचा 4था वगैरे ब्लाऊज असेल माझ्याकडे. याआधी त्यांनी 2 ते 3 ब्लाऊज माझ्याकडे शिवून नेले होते आणि कपडेही काय स्टिच केले होते, आणि नेहमीचा कस्टमर होता. तर यामध्ये मी कशाप्रकारे प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिच करते ते दाखवत आहे, आणि ते मी समोर शेअरच केले आहे की ते प्रिन्सेस कटचा बऱ्याच वेळा कट व्यवस्थित येत नाही आणि ते उठूनही दिसत नाही, त्यामुळे मी कशा पद्धतीने जोडते तेही मी ते दाखवलं आहे. त्यासाठी तुम्हाला ना आधी पिना वगैरे ते लावून घ्यायच्यात असाच्या ब्लाऊजला. आणि वेलवेटचा ब्लाऊज शिवायला माझे अजिबात आवडत नाही मला, कारण की खूप वेळी जातो, आणि एवढा ह्या ब्लाऊजने मला त्रास दिला. कटिंगला जवळपास मला 1 तास लागला आणि शिवायलाही माझे 2-3 तास गेले, म्हणजे एकाच ब्लाऊजला माझे 3 ते 4 तास गेले. त्यामुळे एवढं कंटाळा आला, असं झालं की कधी एकदा ब्लाऊज पटकन शिवून होतं, पण फायनली झाला होता तो. त्यानंतर मग असं कट करून घ्यायचं एक्स्ट्राचं कापड, आणि व्यवस्थित अस्तरला आपल्याला कट टू कट करून घ्यायचं आहे, आणि त्याच मापावर आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर इथे ना आपल्याला व्यवस्थित दोन्ही पार्ट ठेवून घ्यायचे आहे. आपल्याला खालच्या पार्टला अजिबात हलवायचं वगैरे ना, फिरून घ्यायची गरज नाही आहे. वरच्यालाच आपल्याला फिरून याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे ना आपल्याला छान असं फिरवत त्याला शिलाई मारून घ्यायची, आणि याला अजिबात ओढताण करायची नाही, जेणेकरून टक्स बिघडला जातो आणि व्यवस्थित ब्लाऊज बसत नाही. आणि मग परत जर शिलाई वगैरे काढायची म्हटली की ब्लाऊजही खराब होतं आणि ते काढण्यात आपला वेळही जातो. त्यामुळं करतानाच व्यवस्थित लक्ष देऊन करायचं. एखादा मिनिट जास्त लागला तरी चालते, पण अजिबात कापड वगैरे खराब झाला नाही पाहिजे कस्टमरचं, जेणेकरून परतही ब्लाऊज आपल्याकडे आला पाहिजे. नाहीतर एकदा कस्टमर गेला की परत मग यायला नको करतात आणि येतही नाहीत मग. त्यामुळे तर जे कोणी आजपर्यंत माझ्याकडे ब्लाऊज शिवले आहेत, तर सर्व कस्टमर माझ्याकडं परत येत आहे, आणि कोणाचा आजपर्यंत माझ्याकडनं ब्लाऊज बिघडला नाही आहे. मी नवीन शिवत होते तेव्हाही मी माझ्या एवढी विश्वास ठेवून सगळ्यांनी ब्लाऊज दिलेले शिवायला, आणि त्यांना हे खूप आवडले, व्यवस्थित बसले. मी काय खूप मोठी अशी काही टेलर वगैरे हे नाही आहे, पण ज्या पद्धतीने मी शिवते किंवा माझ्या काही टिप्स ट्रिक्स आहेत त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर आपल्याला इथे परत डबल शिलाई मारून घ्यायची आहे, आणि खालचा कपडाही आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे की जास्त कुठे जातो आहे की काय, कारण की वेलवेट ब्लाऊज असल्यामुळे जास्त घसरला जातो आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला इथे डबल टिप मारून घ्यायची आहे. तर इथे आपला ब्लाऊज बनवून रेडी होतं. अशा प्रकारे आपले छान टक्स वगैरे दिसतात प्रिन्सेसचे. तर त्यानंतर मग इथे बॅकनेक मी मटका ठेवला, त्यांनी छान लेस वगैरे लावून दिली. कस्टमरला खूप जास्त ब्लाऊज आवडला. त्यानंतर नेक्स्ट डेला मग
मी हॉस्पिटल जाण्यासाठी निघाले होते. माझी जरा तब्येत खराब असल्यामुळे आणि आवाजही तुम्हाला चेंज येत असेल. तर मी इकडे शाहूनगरला हॉस्पिटलला जाते प्रत्येक वेळी, कारण की माझी तिथेच ट्रीटमेंट होती प्रेग्नन्सीची वगैरे, आणि तेही डॉक्टर खूप छान बघतात आणि तिथेच गुण वगैरे येतो मला लगेचच फरक पडतो. म्हणजे जास्त काही परत वगैरे जाण्याची गरज पडत नाही इकडे तिकडे फिरण्याची. त्यानंतर ध्रुव असा मस्त बसला होता ग पप्पांसमोर. मी जास्त दूर वगैरे जात असेल तेव्हा नाही त्याला बसू देत समोर, पण आज जवळच होतं त्यामुळे त्याला बसू दिला आणि त्यालाही खूप छान वाटतं. संध्याकाळची वेळ होती आणि खूप फ्रेश वातावरण होतं. तर त्यानंतर मग घरी आले आणि याच्यासाठी छान नाचणीसत्व बनवायला घेतलं, कारण की उशीर झाला होता, जवळपास 8 वाजले होते आणि माझाही स्वयंपाक बाकी होता. मग ध्रुवासाठी छान नाचणीसत्व बनत होते. तर हे प्लेन पीठ आहे, याच्यामध्ये नॉर्मली गरम पाणी वगैरे ॲड करून छान शिजवून घ्यायचं असतं आपल्याला. आणि प्लेन पीठ असल्यामुळे याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर किंवा गूळ ॲड करू शकता. जास्त गोड नको असेल तर मग कमी प्रमाणात ॲड करू शकता. तर हे प्लेन नाचणीचं पीठ होते. आधी मी त्याच्यामध्ये थोडीशी विलायची फ्लेवर मिक्स असलेला आणि साखर मिक्स असलेलं फ्लेवर घेतला. ते नाचणीसत्व पॅक घेतला होता मी. तर तोही खूप छान होता, पण तो जरा गोड होता, त्यामुळे कफ वगैरे होण्याची शक्यता असते बाळाला. याच्यामध्ये कसं तुम्ही गूळ वगैरे ॲड करू शकता किंवा नॉर्मली साखर तुमच्या आवडीप्रमाणे थोडा कमी जास्त करू शकता. त्यामुळे मी परत हे आणलं आणि याची मला बिस्किटही ट्राय करून बघायची, माहिती नाही कधी होईल. त्यानंतर मग माझ्यासाठी कोबी वगैरे छान बारीक चिरून घेतला. तोही थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेत होते. आणि आज खिचडीच बनवणार होते, कारण की घशामध्ये एवढा त्रास होते मला की जेवणही मला व्यवस्थित करता येत नाही. वरण भात किंवा मग खिचडी असंच मी खाते सध्या जास्त, कारण की चपाती वगैरे गिळला जात नाही आणि घशातून आतमधून पूर्ण सूज आलेली आहे, त्यामुळे खूप त्रास होतो जेवायलाही. त्यामुळे पटकन अशी खिचडी बनवायची. देवासमोर अगरबत्ती लावून घेतली आणि ही अगरबत्ती मी गुलाब फ्लेवरची आणि खूप फ्रेश वाटतं घरामध्ये आणि त्यामुळे लावलेली, कारण की म्हणजे तब्येती बरी नाही, त्यामुळे खूप जास्त बोर आणि वेगळंच फील होते. मग जरा फ्रेश वाटतं असं दिवा वगैरे लावून घेतला देवापुढे किंवा अगरबत्ती लावली की. आणि नामस्मरण वगैरे मी हे लावतच असतं संध्याकाळी, रामरक्षा वगैरे. तरी त्यानंतर छान अशी गोबी वगैरे फ्राय केली, नंतर खिचडी वगैरे टाकलेली. तर एवढे सगळे गोळ्या खायचे होते मला, आणि गोळ्या म्हणले की माझ्या खूप जीवावर येतं. त्यानंतर त्यांनी मला हा सोपही दिला होता. अंगावरती थोडेसे रॅसेस आले होते, इन्फेक्शन असं काहीतरी झालं असं ते बोलत होते. हातावरती चट्टे वगैरे आहेत त्यामुळे मग ते सोप वगैरे घेतला. त्यांनी मग परत जाऊन आणला होता सोप. आधी तर मी माझ्याकडे जी क्रीम होती हातावर लावायची ती मी काही घेऊन गेले नाही, मग परत त्यांना जावं लागलं. त्यांनी मग सोप वगैरे घेऊन आले. त्यानंतर अंगूर वगैरे आणले होते. तर जे काही अंगूर आहेत ते मी मिठाच्या पाण्यात आधी स्वच्छ धुवून ठेवले आणि मग ट्रेमध्ये काढून घेतले होते, कारण की त्याच्यावरती काही केमिकल वगैरे असेल तर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं ते निघून जातं आणि ते मग बाळालाही द्यायला बरं पडतं. त्यानंतर छान असं गॅस वगैरे क्लीन करून घेतला आणि मस्त अशी खिचडी वगैरे बनवली. ते कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. बाय.